नमस्कार मित्रांनो, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जो थर्ड इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 2024 पॅटर्नचा सब्जेक्ट आहे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच DBMS आपण त्याला बोलतो. तर या DBMS सब्जेक्टसाठी मी काही IMP टॉपिक आणि त्यावर विचारले गेलेले काही IMP क्वेश्चन्स काढलेले आहेत. म्हणजेच त्याचा DBMSचा सिलेबस आणि त्याचे PYQs याचं ॲनालिसिस करून काही असे टॉपिक काढलेले आहेत ज्याच्यावरती किती क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत PYQजमध्ये असे क्वेश्चन्स काढलेले आहेत. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. तर युनिट नंबर 3 पासून आपण सुरुवात करू. तर मित्रांनो, सिलेबस आणि क्वेश्चन्स मी 3 पार्टमध्ये डिवाईड केलेले आहेत. तर त्यामुळे तुम्हाला कळेल की कोणत्या टॉपिकला जास्त प्रायोरिटी द्यायची, कोणता टॉपिक नाही केला तरी चालेल किंवा तुमच्याकडे टाईम नसेल तर स्किप केला तरी चालेल. तर त्याच्यामध्ये मी युनिट वाईज करतोय आणि युनिट वाईज मी प्रत्येक युनिटचे टॉपिक 3 पार्टमध्ये डिवाईड केलेले आहेत. एक हायेस्टवाला, एक मीडियम आणि एक लिस्ट म्हणजे जो एकदा किंवा विचारतच नाहीत. तर अशा 3 पार्टमध्ये डिवाईड केलेले आहेत. तर सगळ्यात पहिले युनिट नंबर 3 म्हणजेच त्याचे हायेस्ट इम्पॉर्टंट टॉपिक कोणते आहेत जे आपल्याला मस्ट करायला पाहिजेत, जे प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये विचारले जातात. तर ते बघूया. तर थर्ड युनिट आहे आपला रिलेशनल डेटाबेस डिझाईन. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला पॉईंट आहे नॉर्मलायझेशन. याच्यामध्ये 2NF, 3NF, BCNF या 3 कॉन्सेप्टवरती सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारलेले आहेत. त्याला एक्सप्लेन करायचं एक्झाम्पल सहित, त्याच्यानंतर त्यांचे डिफरन्सेस आणि त्याच्यावरती जस्टिफिकेशन किंवा कन्वर्ट करण्यासाठी आणि त्यांचा इम्पॅक्ट काय डेटाबेसवर असे क्वेश्चन विचारतात. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट आहे ॲनोमलीज. याच्यामध्ये इन्सर्ट, अपडेट आणि डिलीटवरती क्वेश्चन्स विचारतात. तर हा झाला दुसरा टॉपिक महत्त्वाचा. त्याच्यानंतर थर्ड टॉपिक आहे फंक्शनल डिपेंडन्सीज. याच्यावरती पण थेरी क्वेश्चन विचारतात, जसं की फंक्शनल डिपेंडन्सी काय आहे किंवा एक्सप्लेन त्याचे यूज काय आहेत. त्याच्यानंतर आयडेंटिफाय फंक्शनल डिपेंडन्सी असे क्वेश्चन विचारतात. त्याच्यानंतर चौथा टॉपिक आहे आपला कॉड्स 12 रूल. याच्यामध्ये 12 रूल एक्सप्लेन करायसाठी विचारतात. हा क्वेश्चन 9 किंवा 10 मार्कासाठी विचारतात. हा सगळ्यात कंपल्सरी क्वेश्चन आहे, कारण हा क्वेश्चन सगळ्या पेपरमध्ये विचारला गेलेला आहे. तर याच्यामध्ये 12च्या 12 रूल आपल्याला एक्सप्लेन करावे लागतात, सिग्निफिकन्स द्यावं लागतं. त्यानंतर काही स्पेसिफिक रूल पण विचारतात, त्यामधले 12मधले काही. त्याच्यानंतर 5वा टॉपिक आहे आपला डिकम्पोजिशन. याच्यावरती पण क्वेश्चन विचारतात, त्याच्या प्रॉपर्टीज त्याला एक्सप्लेन करा एक्झाम्पल सहित. त्याच्यानंतर लॉसी काय असतं, त्याच्यानंतर डिकम्पोजिशन एक्झाम्पल सहित एक्सप्लेन करा. असे क्वेश्चन हायेस्ट क्वेश्चन या युनिट नंबर 3मधून विचारतात. तर हे सगळे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, म्हणून सगळ्यात आधी तुम्हाला हायेस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सगळ्यात आधी कव्हर करायचे, म्हणजे जास्तीत जास्त मार्क तुम्हाला भेटतील. तर हा जो DBMSचा जो विषय आहे हा लेंथी सब्जेक्ट आहे थोडा. तर याच्यासाठी तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागेल आणि पेपरमध्ये टाईम पण पुरत नाही या सब्जेक्टसाठी, म्हणून टाईम मॅनेजमेंटचं पण थोडंसं बघून घेऊया. त्याच्यानंतर आपण थोडे मीडियम इम्पॉर्टंट टॉपिक बघूयात या युनिटमधले. तर मीडियम टॉपिकमध्ये फर्स्ट टॉपिक येतो आपला फीचर ऑफ गुड रिलेशनल डेटाबेस. तर त्याचे फीचर्स काय काय आहेत ते विचारतात. त्याच्यानंतर रिलेशनल इंटिग्रिटी कॉन्स्ट्रेंट. तर याच्यावरती पण 2 क्वेश्चन विचारले गेलेले आहेत 8 किंवा 9 मार्कासाठी. त्याच्यानंतर ॲटॉमिक डोमेन अँड फर्स्ट नॉर्मल फॉर्म म्हणजेच 1NF. याच्यावरती पण क्वेश्चन विचारला आहे एक्सप्लेन करण्यासाठी डिफरंट नॉर्मल फॉर्म्स. त्याच्यानंतर अल्गोरिदम फॉर डिकम्पोजिशन. याच्यावरती पण क्वेश्चन डायरेक्टली नाही विचारला आहे, म्हणजे थोडासा सब क्वेश्चन विचारला आहे. त्याच्यानंतर सगळ्यात कमी विचारणारे टॉपिक किंवा जास्त करून विचारत नाही असे टॉपिक रिलेशनल मॉडेल. याचे बेसिक कन्सेप्ट, ॲट्रिब्यूट, डोमेन्स याच्यावरती डायरेक्टली क्वेश्चन नाही विचारत, पण सब क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर हे तुम्ही टाईम नसेल तर स्किप पण करू शकता. त्याच्यानंतर डोमेन इंटिग्रिटी आणि एंटरप्राइज कन्स्ट्रेंट. त्याच्यानंतर स्पेसिफिक अल्गोरिदम्स फॉर डिकम्पोजिशन. तर हे झाले मीडियम आणि लिस्ट टॉपिक युनिट नंबर 3चे. तर आता जाऊयात आपण युनिट नंबर 4. तर युनिट नंबर 4 आहे आपलं डेटाबेस ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट. तर याच्यामध्ये हायेस्ट टॉपिक कोणकोणते आहेत जे आपल्याला सगळ्यात आधी कव्हर करायचे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला टॉपिक आहे ॲसिड प्रॉपर्टीज. याच्यामध्ये ॲसिड प्रॉपर्टीज हा 4 वेळा विचारला आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये. तर एक्सप्लेन करण्यासाठी विचारतात त्याच्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत ते.
त्याच्यानंतर सेकंड पॉईंट आहे ट्रान्झॅक्शन स्टेट, याच्यावरती पण क्वेश्चन विचारला आहे, ते पण 5 पेपरमध्ये विचारला आहे. थर्ड पॉईंट आहे कॉन्फ्लिक्ट सिरियलायझेबिलिटी, याच्यावरती पण खूप वेळा क्वेश्चन विचारला आहे, वेगवेगळे क्वेश्चन्स विचारले. त्यानंतर हा क्वेश्चन 4 वेळा विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर एक्झाम्पल सहित कन्सेप्टला एक्सप्लेन करण्यासाठी विचारलं आहे. त्याच्यानंतर हा क्वेश्चन पण 2 वेळा विचारला आहे आणि हा क्वेश्चन पण एकदा विचारला आहे. त्याच्यानंतर 2 फेज लॉकिंग प्रोटोकॉल हा टॉपिक आहे. याच्यावरती T1 T2 हे काय राहतं, त्याचे इन्स्ट्रक्शन, अनलॉक, लॉक याच्याबद्दल क्वेश्चन विचारला आहे. ते 3 वेळा किंवा 2 वेळा असे हे क्वेश्चन्स विचारलेले आहेत 2 फेज लॉकिंग प्रोटोकॉल. तर हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याच्यानंतर लॉग बेस रिकव्हरी हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याच्यावरती पण खूप वेळा क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर टाईम स्टॅम्प बेस प्रोटोकॉल हा एक टॉपिक आहे. याच्यावरती पण खूप वेळा क्वेश्चन विचारले. तर हे जे टॉपिक आहेत हे सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे युनिट नंबर 4मधून, जे तुम्हाला सगळ्यात पहिले कवर करायचे आहेत. सिलेबस वाईज किंवा क्वेश्चन वाईज जरी गेले तुम्ही तरी तुम्हाला सगळ्यात आधी हे कवर करायचे आहेत. जर तुम्हाला फक्त पासिंग करायची आहे तर तुम्ही हायेस्ट इम्पॉर्टंट टॉपिक केले तरी चालतील प्रत्येक युनिटचे, ते तुमच्यासाठी खूप जास्त होऊन जाईल. त्याच्यानंतर युनिट नंबर 4चे मीडियम आणि लिस्ट कोणकोणते टॉपिक आहेत ते बघूया. तर मीडियम टॉपिकमध्ये सगळ्यात पहिला टॉपिक येतो आपला व्ह्यू सिरियलायझॅबिलिटी. तर याच्यामध्ये पण एक वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर डेडलॉक हँडलिंग याच्यावरती पण 2 वेळा क्वेश्चन विचारला आहे. हा पण टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर शॅडो पेजिंग रिकव्हरी याच्यावरती पण 2 वेळा विचारला आहे. हा पण महत्त्वाचा टॉपिक आहे या युनिटमध्ये. फोर्थ टॉपिक आहे रिकव्हरेबल अँड नॉन रिकव्हरेबल शेड्यूल्स. तर हा क्वेश्चन पण 1 वेळा विचारला आहे 8 मार्कासाठी. तर हा पण एकदा बघून घ्या. त्यानंतर चेक पॉईंट्स हा पण एक टॉपिक आहे, याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर लिस्ट ऑर नॉट अपीयर टॉपिक आहेत आपले इंट्रोडक्शन टू डेटाबेस ट्रान्झॅक्शन, त्याच्यानंतर कॉन्सेप्ट ऑफ शेड्यूल आणि सिरियल शेड्यूल, त्यानंतर कॅस्केडेड अबॉर्ट्स असे 3 टॉपिक आहेत. हे तुम्ही स्किप केले तरी चालतात, याच्यावरती डायरेक्टली क्वेश्चन विचारत नाही. त्याच्यानंतर आपण जाऊयात युनिट नंबर 5कडे. तर 5th युनिट आहे आपलं NoSQL डेटाबेसेस. तर याच्यामध्ये हायेस्ट टॉपिक कोणकोणते ते बघूया. तर फर्स्ट टॉपिक आहे कॅप थेरम. याच्यावरती 3 वेळा क्वेश्चन विचारला आहे, तो पण अलग अलग, ते पण खूप वेळा रिपीट झालेले आहेत. तर हा टॉपिक पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्याचा सेकंड टॉपिक आहे आपला बेस प्रॉपर्टीज. तर बेस प्रॉपर्टीज काय काय असतात त्याच्यावरती 3 वेळा क्वेश्चन विचारला आहे, ते पण मल्टिपल टाईम्स. त्याच्यानंतर थर्ड टॉपिक आहे टाईप्स ऑफ NoSQL डेटाबेसेस. याच्यामध्ये की व्हॅल्यू, डॉक्युमेंट, कॉलम, ग्राफ असे सब टॉपिक आहेत, ज्याच्यावरती खूप वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर हे एकदा तुम्ही बघून घ्या किती वेळा, 5 वेळा रिपीट झाला आहे, 3 वेळा रिपीट झाला आहे, 2 वेळा रिपीट झाला आहे. तर हे सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक आहेत युनिट नंबर 5मधील. त्याच्यानंतर चौथा टॉपिक आहे टाईप्स ऑफ डेटा. याच्यामध्ये स्ट्रक्चर, सेमी स्ट्रक्चर आणि अनस्ट्रक्चर. तर हे सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण प्रत्येक पेपरमध्ये या टॉपिकवरती क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर एक्सप्लेन करण्यासाठी विचारतात विथ एक्झाम्पल. त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युटेड डेटाबेस सिस्टीम हा एक टॉपिक आहे, याच्यावरती पण क्वेश्चन विचारले जातात, म्हणून हा पण एकदा करून घ्या. हा पण महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याच्यानंतर SQL, NoSQL, RDBMS आणि NoSQL. तर याच्यावरती पण डिफरन्सेस विचारतात किंवा एक्सप्लेन करण्यासाठी विचारतात विथ एक्झाम्पल. तर हे पण खूप महत्त्वाचा टॉपिक आहे या युनिटमध्ये. तर या युनिटमध्ये जर हे टॉपिक केले तर सगळ्यात मोठा पार्ट तुमचा कवर होईल आणि जास्तीत जास्त मार्क देणारे हेच टॉपिक आहेत. याच्यानंतर मीडियम इम्पॉर्टन्स टॉपिक कोणकोणते आहेत ते बघूया. तर मीडियममध्ये सगळ्यात पहिला टॉपिक आहे MongoDB ऑपरेशन्स. याच्यावरती एक वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर हे पण महत्त्वाचा टॉपिक आहे, एकदा बघून घ्या. ॲसिड वर्सेस बेस याच्यावरती पण क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर डेटा कन्सिस्टन्सी हा एक टॉपिक आहे. त्याच्यानंतर लिस्टमध्ये इंट्रोडक्शन टू डिस्ट्रीब्युटेड डेटाबेस सिस्टीम याचा इंट्रोडक्शन किंवा बेसिक पार्ट आहे, ते बघून घ्या. त्याच्यानंतर ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस ऑफ डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम. त्याच्यानंतर नीड फीचर्स ऑफ NoSQL हा एक टॉपिक आहे आणि लास्टचा टॉपिक आहे MongoDB. याच्यामध्ये इंडेक्सिंग, रेप्लिकेशन आणि शेअर्डिंग असे टॉपिक आहेत. तर हे झालं युनिट नंबर 5चं. आता युनिट नंबर 6चे कोणते टॉपिक आहेत ते बघूया. तर युनिट नंबर 6 आहे आपला ॲडव्हान्सेस इन डेटाबेसेस. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला टॉपिक येतो आपल्याला XML डेटाबेसेस. तर XML डेटाबेसेसवरती खूप वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. जसं की तुम्ही पाहू शकता, हा 5 वेळा विचारला गेलेला क्वेश्चन आहे, हा 2 वेळा विचारला गेलेला क्वेश्चन आहे.
असे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत या युनिटमधले. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे जे येस ऑन. तर याच्यावरती नेस्टेड डेटा टाइप्स असा एक टॉपिक आहे. तर याच्यावरती पण 5 वेळा क्वेश्चन विचारला आहे. तर असे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत जे तुम्हाला करायलाच पाहिजेत. त्याच्यानंतर सेमी स्ट्रक्चर डेटा अँड फीचर्स. तर याच्यावरती पण 5 वेळा क्वेश्चन हा विचारला गेलेला आहे. तर हा पण खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर ॲक्टिव्ह अँड डिडक्टिव्ह डेटाबेसेस हा एक टॉपिक आहे. याच्यावरती पण 4 वेळा आणि हा क्वेश्चन 3 वेळा विचारला गेलेला आहे. तर हा पण खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याच्यानंतर पार्शियल डेटा, याच्यामध्ये जिओग्राफिक आणि जिओमेट्रिक असे 2 टॉपिक आहेत. याच्यावरती पण शॉर्ट नोट वगैरे एक्सप्लेन करण्यासाठी विचारतात, खूप वेळा विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट रिलेशनल डेटाबेस सिस्टीम. तर हा पण 3 वेळा विचारला आहे क्वेश्चन. हा 3 वेळा विचारला आहे आणि डिफरन्स विचारला आहे 1 वेळा. तर हे क्वेश्चन पण खूप महत्त्वाचे आहेत, जे तुम्हाला करायला पाहिजेत. तर हे जे टॉपिक आहेत हे सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे या युनिटमधले, म्हणून यांना सगळ्यात आधी कवर करायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर मीडियम इम्पॉर्टन्स टॉपिक कोणकोणते आहेत ते बघूया. तर मीडियममध्ये मेन मेमरी डेटाबेसेस हा एक टॉपिक आहे. याच्यावरती 2 वेळा क्वेश्चन विचारला आहे. त्याच्यानंतर टेबल इनहेरिटन्स हा एक टॉपिक आहे. याच्यावरती पण एक क्वेश्चन विचारला जातो. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट रिलेशनल मॅपिंग हा एक टॉपिक आहे. त्याच्यानंतर लिस्टमध्ये सेमॅन्टिक डेटाबेसेस, कॉम्प्लेक्स डेटा टाइप्स इंट्रोडक्शन आणि नेस्टेड डेटा टाइप जनरल थेअरी. तर हे टॉपिक तुम्ही स्किप केले तरी चालेल, तुमच्याकडे टाईम नसेल तर. तर अशा प्रकारे आपण 4 युनिटचे जे सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते बघितले. त्याच्यानंतर कोणते मीडियम टॉपिक आहेत ते बघितले आणि लिस्ट म्हणजे जे कधी विचारत नाही किंवा एखाद्या वेळेस विचारले जातात ते टॉपिक बघितले. तर आता हा एक रोड मॅप आहे तुमच्यासाठी. ज्यांना पासिंग करायची आहे ते फक्त हायेस्ट टॉपिक पण करू शकता आणि ज्यांना जास्तीत जास्त स्कोरिंग करायची आहे 50 किंवा 60च्या वरती, तर त्यांनीच हे प्रायोरिटीनुसार करायला पाहिजे. जसं की सगळ्यात आधी हायेस्ट टॉपिक करायचे, त्यानंतर लिस्ट टॉपिक करायचे, मीडियम टॉपिक करायचे आणि नंतर लिस्ट टॉपिक करायचे. तर अशा प्रकारे मी सिलेबस तुमच्यासाठी डिवाईड केलेला आहे. तर व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला असेल किंवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, त्यांना पण याचा फायदा होऊ द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर थँक्यू मित्रांनो.